सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज। सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि प्यारी। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि प्यारी। बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही के भैया। तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। देवकी नंदन तुमको वंदन करते सबकी आजच्या समारंभाचे अध्यक्ष भागवत विद्यापीठाचे कुलगुरू माननीय पद्माकर महाराज कुंडीकर, ज्यांच्या शुभ हस्ते आपण प्रकाशन करणार आहोत ते डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, भागवताचार्य आणि वासुदेव निवासाचे प्रधान विश्वस्त आदरणीय शरद जोशी, रामकथाकार रवींद्रजी पाठक, निवृत्त पोलीस महासंचालक आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रवीणजी दीक्षित, स्वानंद प्रकाशनचे संजय भंडारे आणि स्वतः लेखक गणेश दास, भूषण घाटपांडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण, सरस्वती देवीचं पूजन, स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन आणि भूषण घाटपांडे यांच्या मातोश्री, ज्यांचं बळ आयुष्यभर त्यांना राहिलेलं आहे, किंबहुना त्यांच्या शेवटच्या काळातच खरं तर या समश्लोकी भागवताची निर्मिती पूर्णत्वाला जावी अशी सगळ्यांचीच इच्छा होती, पण दुर्दैवाने ते नशिबात नव्हतं. त्या श्रद्धा घाटपांडे यांच्या प्रतिमेचं पूजन या सर्व मान्यवरांनी करावं अशी विनंती आहे. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होतंय. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते.
असं आपण सर्वजणच म्हणत आलो. त्या शुभंकर अशा दिव्यांच्या प्रज्वलनाने आजच्या श्रीमद भागवताच्या विमोचन सोहळ्याचा शुभारंभ, त्याची सुरुवात या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होतीये. सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो. या सर्व मान्यवरांचं खूप मनपूर्वक स्वागत. मी चैत्राली अभ्यंकर यांना आमंत्रित करतो आणि सरस्वतीची स्तुती गायन करण्याची विनंती करतो. भगवती शारदे एक तुझ प्रार्थना, भगवती शारदे एक तुझ प्रार्थना. उपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आपण आज सगळे इथं आहोत आणि जिवंत आहोत याबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो. कारण भगवंताची ही अचिंत्य अनाकलनीय अशी कृपा आहे की आपल्याला आजचा दिवस दिसतोय आणि तुम्ही सगळे भागवत प्रेमी या भागवत सोहळ्यासाठी इथे उपस्थित झालेले आहात. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि व्यासपीठावरचे सगळे जे मान्यवर आणि दिग्गज मंडळी आहेत, वस्तुस्थितीमध्ये ही सगळी गुरुजन मंडळी आहेत आणि काही गुरुजन मंडळी ही माझ्या समोर बसलेली आहेत. जसे मिलिंद नाथ म्हणजे देव, त्यांच्या कृपेचा हस्त माझ्या मस्तकावर आहे. त्यामुळेच ह्या शब्दांचे रचना, यांचे प्रयत्न शब्दांकित करण्याचा माझ्या हातून झालेला आहे. त्याचबरोबर अतिशय श्रेष्ठ किंवा संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण जग त्यांना ओळखतं हे स्वामी स्वरूप श्री लाटकर काका यांनी मला माझ्या मस्तकावर हात ठेवून या ग्रंथाच्या संदर्भामध्ये जे सामर्थ्य दिलं, जी शक्ती दिली, जी बुद्धी दिली, त्याचा परिपाठ किंवा त्याचा परिपाक म्हणून हा ग्रंथ आज लोकांसमोर येतो आहे. अजितदादा तुगदेव सुद्धा आहेत जे वासुदेवा टेंबेस्वामी महाराजांचे कृपांकित आहेत. देवधर काका आहेत. कैलास मानसवरून जे प्रदक्षिणा करणारे सुभाष वैद्य जे आहेत. मला असं वाटतं की या मांदियाळीमध्ये सगळेच भगवंत वेगवेगळ्या रूपात माझ्यासमोर आज आलेले आहेत. या सगळ्यांचा मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या माथ्यावर मी धारण करतो. आणि दोनच शब्द जास्त पुढं बोलतो कारण गुरुजन सगळे बसलेत आणि गुरुजनांच्या समोर जास्त बोलू नये असा शिरस्ता आहे. थोडासा प्रवास सांगतो. यांनी सुद्धा व्यासपीठावर या सत्कारामध्ये सहभागी व्हायचंय. शेखरला खरंच खूप जोरदार टाळ्यांनी आपण दाद देऊन, फार प्रतिभावंत चित्रकार आहे. मागे पण जी चित्र लावलेली आहेत ती शेखरच्याच प्रतिभेमधनं साकार झालेली आहेत. शेखर साने भगवतप्रेमी भक्त आजच्या या गोकुळाष्टमीच्या
अत्यंत आनंददायी अशा मुहूर्तावरती गणेशदासजींनी केलेल्या या महान कार्यामध्ये आणि त्या भागवत ग्रंथाच्या मराठी ओवीबद्ध प्रकाशनाच्या निमित्त त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला ह्या आनंदामध्ये सहभागी करून घेतलं, याबद्दल आम्ही दोघेही त्यांचे मनःपूर्वक ऋणी आहोत. भागवत ग्रंथाची गोडी किती आहे ती आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यावरती अधिकारी असलेले अनेक व्यक्ती आज उपस्थित आहेत, ते परत परत सांगणार आहेत, त्यामुळे ते मी परत सांगायची आवश्यकता नाही. भागवताबद्दल आपल्याला कल्पना आहे की खुद्द नारद ऋषींनी व्यास महर्षींना जेव्हा सांगितलं की तुझ्या मनातली जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता जर जायची असेल तर त्याला एकच उपाय आहे. तू महाभारत लिहिलंस, तू बाकीचं काय काय पुराणं लिहिलीस ते चांगलंच आहे, परंतु तू आता भगवंताची आराधना, त्याची स्तुती, भगवत कार्य याच्याबद्दलच तू आता भागवत लिहायला सुरुवात कर. आणि ज्या वेळेला भागवत लिहून झालं त्यावेळेला खरोखर व्यास महर्षींनी सुद्धा हाच उद्गार काढला की मी आता कृतार्थ झालो. आणि ह्याचं जे रहस्य आहे ते रहस्य कशात असेल तर आत्ता आपण ऐकलं त्याप्रमाणे पूर्णपणे भक्ती रूप आपल्याला स्वतःला विसरून जेव्हा तुम्ही भगवंताची आराधना करायला सुरुवात करता त्याच वेळेला तुम्हाला तुमचा मीपणा जातो. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तित्व या सर्वांना मी मनोभावे वंदन करतो. सज्जनो, आज या गोकुळाष्टमीच्या पावन पर्व काळामध्ये भगवंताचं हे अद्भुत अशा लीलेचं कृपापात्र असे आमचे भूषण दादा आणि त्यांच्याकडून मराठी आध्यात्मिक वाङ्मयामध्ये आजचा दिवस जणू काही सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावा एवढं आघात कार्य त्यांच्याकडून आज घडलेलं आहे. श्रीमद भागवत या सनातन ग्रंथाला आज आपल्याला प्राकृतामध्ये वाचण्याची, समजून घेण्याची खूप मोठी त्यांनी सुसंधी या ग्रंथाच्या निमित्ताने आपल्याला करून दिलेली आहे. बघा, पुराणामध्ये आपण भगीरथाची कथा ऐकत आलेलो आहोत की त्या भगीरथाने अथक प्रयत्न करून गंगाजींना या भूलोकावरती आणलं. स्वर्गलोकातून गंगाजी भूलोकावरती आल्या. स्वर्गलोक अर्थात या देववाणीमध्ये जो हा भागवत ग्रंथ होता, ज्याला कदाचित आज आमच्यासारखे सामान्य जन एक नमस्कार किंवा वंदन करून त्याच्यापासून लांब राहत होते, परंतु आज या संस्कृत मधल्या एवढ्या 18,000पेक्षा अधिक श्लोक असलेल्या ग्रंथाला मराठीमध्ये आणण्याचं भगीरथ कार्य त्यांनी केलं. श्लोक आहे, नरदेह माध्यम सुलभम
सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिन्न तरेत्स आत्महा. 4 या चौपायांमधून म्हणा किंवा अर्धचरणांमधून म्हणा मनुष्य जन्माचं ध्येय श्रीमद भागवत आपल्याला देतो की हा मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे. म्हटलं तर सुलभ आहे, म्हटलं तर अत्यंत दुर्लभ आहे. हा मनुष्य जन्म प्राप्त होणं, तो मनुष्य जन्म म्हणजे सुदृढ शरीर म्हणजे एक प्रकारे या भवसागरातून पार होण्यासाठी प्राप्त झालेली नौका आहे. केवळ नौकाच मिळाली नाही, प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम, सुंदर विवेक वैराग्य रूपी वल्ल्या मिळालेल्या आहेत त्या भवसागराला पार करण्यासाठी. गुरुरूपी कर्णधार मिळालेला आहे. आणि त्यानंतर भगवंत स्वतः म्हणतो मयानुकूलेन नभस्वतेरितम, माझ्या कृपेचं सुंदर वारं तुम्हाला या भवसागरातून पार करण्यासाठी अनुकूल झालेलं आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतरही शुकदेव व्यासमुनी आपली खंत एक प्रकारे व्यक्त करतात की पुमान भवाब्दी न तरेच आत्महा. एवढी सगळी अनुकूलता आल्यानंतरही जो या भवसागरातून पार करून जात नाही तो आत्महत्यारा आहे. आज खरोखरच आनंद उत्सव असा दिवस आहे. आज जन्माष्टमी आहे आणि हा योग साधून आदरणीय गणेशदासजींनी हा जो उपक्रम गेली 2 वर्ष हातात घेतला होता त्याचा योग पण बघा. गणेश जन्मादिवशीच तो प्रकाशित व्हावा ही परमेश्वराची इच्छा आहे, त्याशिवाय हे सहज शक्य नाही. मी याबद्दल आदरणीय गणेशदासजींचं मनापासून आभार मानतो. त्यांनी खरोखर महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये ओळीबद्ध असं हे भागवत कथा आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या हातात दिलेली आहे. खरंच ते महाराष्ट्रामध्ये किंवा साऊथमध्ये म्हणा भागवत कथेचं एवढं महत्त्व नाही आहे जेवढं रामकथा आणि भागवत कथा ही उत्तर भारतात फार प्रचंड मोठ्या प्रमाणात चालते. पण तुम्ही जर ही ओळीबद्ध कथा जर वाचलीत म्हणजे इतकी वर्ष मलाही समजली नव्हती. मी नेहमी त्या श्रीकृष्णाच्या लीलेमध्येच गुंतून पडायचो. पण ही भागवत कथा केवढी मोठी आहे आणि त्याचं सार काय हे खरोखरच गणेशदासजीने आज आपल्या सर्वांच्या हातात दिलेली आहे. आपण जर ती वाचायला घेतली तर आपला जन्म सार्थकी लागला एवढं मी निश्चित म्हणू शकतो. त्याबद्दल मी गणेशदासजींचा मी मनापासून आभार मानतो. आता भंडारी साहेबांच्याविषयी मी काय बोलावं की गजानन महाराजांचा ग्रंथ त्यांनी आज आपल्या घराघरामध्ये पोचवलेला आहे. मी गेली 40 वर्ष मी त्यांना ओळखतो आणि अक्षरशः काही न किंमत घेता आज कोणाच्या घरात गजानन महाराजांचा ग्रंथ नाही असं कुठेही घडू शकणार नाही. इतकं म्हणजे शिवशंकर भाऊंनी आणि संजय भंडारी साहेबांनी जे काय काम केलेलं आहे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि या समाजामध्ये आज जेवढे वाईट परिणाम दिसत आहेत पण त्याला चांगले परिणाम देणारी सुद्धा लोक आपल्या समाजामध्ये आहेत. हा खरा आपला आगमनाचा दिवस आहे. मी या ठिकाणी सुनील महाजन उपस्थित आहेत, त्यांचे मी कौतुक करतो की ते नेहमी चांगल्या कार्यक्रमांना नेहमी सपोर्ट करत असतात. यांनी एकत्र येऊन मला खरंच एक आमंत्रण दिलं, मला खूप आनंद झाला. मला थोडीशी अध्यात्माची आवड आहे म्हणून मी या कार्यक्रमाला खरोखर आलो आणि मला आज अतिशय आनंद झाला की या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे भागवत विद्यापीठाचे कुलगुरू श्री कुंडीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. भागवताचार्य शरद जोशीजी या ठिकाणी आहेत. रामकथाकार रवींद्र पाठकजी या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांनी आता आपल्या अत्यंत चांगल्या शब्दात गोड शब्दात वर्णन केलं.
महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रवीणजी दीक्षिती या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरोखरच मला या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, ते बी आज जन्माष्टमी दिवशी, म्हणजे श्रीकृष्णाचं नाव घ्यावं असं म्हणतात या दिवशी, जरी न वर्षभर नाही घेतलं तर आजच्या दिवशी जरी घ्यावं, ते योगायोगाने सहज जमलं. भारतीय परंपरेतील भगवंताची जणू चरित्र गाथा सांगणाऱ्या श्रीमद भागवत या महान ग्रंथाची मोहिनी शतकानुशतके विविध पिढ्यावर राहिलेली आहे. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा पांडुरंगा, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ. तोची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझे हाती. तुका म्हणे येथे नाही मी तू पण, स्तवावे ते कवणे कवणा लागे. आज अत्यंत परमपवित्र असा दिवस आहे. सन्माननीय आदरणीय वंदनीय भूषण श्रीपाद घाटपांडे उर्फ गणेशदास लिखित श्रीमद भागवत मराठी ओवीबद्ध रचना ही भगवान गोपालकृष्णांच्याच या जन्मोत्सवाच्या निमित्तानं होते आहे. म्हणजे गणेशदासांच्या वरती भगवान गोपालकृष्णांची केवढी मोठी कृपा आहे हे याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. आरंभालाच मी मुद्दामन एक असा उल्लेख करतो की परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी संपूर्ण भारतात 3 वेळा अनवाणी पायी भ्रमण करून संपूर्ण दत्तप्रभूंचा एक प्रस्थापित अशा प्रकारचा गुरुदत्त योगाची स्थापना केली. आणि गावोगावी ज्यांनी श्रीमद भागवत सांगितलं आणि हे त्यांचं गुरुदेव नावाचं जे चरित्र आहे हे लिहिणारे 18 तासामध्ये सलग एका जागी बसून साक्षात मूर्तिमंत भागवत म्हणून ज्यांचा भारतामध्ये उल्लेख आहे असे ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर लिखित हा ग्रंथ मी मुद्दामून गणेशदासांना देताना मला अतिशय आनंद होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करा. बराच वेळ झालेला आहे, मी आपला फारसा वेळ घेणार नाही. परंतु भागवत असा हा आमचा अत्यंत आवडता असा विषय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, सद्गुरू श्री योगीराज गुळवणी महाराज आणि ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि योग तपस्वी काका महाराजांच्या चरणी आजच्या दिनी हे मी वंदन करतो. आणि माझ्या एक छोट्यासं मनोगत या ठिकाणी मुद्दाम मी व्यक्त करतो. कृष्णं वंदे जगद्गुरुम. भागवत हे 4 अक्षरांनी युक्त असणारा हा एक शब्द आहे. याचा विशाल अर्थ हा शास्त्रकाराने सांगितला. भाती सर्वेषु वेदेषु, सर्व वेदामध्ये दैदिप्यमान. ग म्हणजे गतिही यस्य अलौकिकी, जे श्रवणानं आणि मनाने वाचल्यानंतर उत्तम गती मिळते हे ग अक्षर सांगतं. व म्हणजे वरिष्ठम शास्त्र सर्व शास्त्रेषु, सर्व शास्त्रामध्ये व म्हणजे वरिष्ठ, त म्हणजे तरिष्यंती भवांबोधव. सगळे ज्ञानी अज्ञानी हे संपूर्णपणानं हा समाज जो तरुण जातो ते भा ग व आणि त या 4 अक्षरामध्ये संपूर्ण सामावलेला आहे. समाधी भाषा व्यासस्य. भगवान वेदव्यासाने समाधी अवस्थेमध्ये भगवंताच्या आज्ञेनं तयार झालेलं हे भागवत आहे. वस्तुतः भूषणदासांचं म्हणजे गणेशदासांचं या ठिकाणी खूप मला कौतुक करावंसं वाटतं की श्रीमद भागवत
म्हणजे 12 स्कंध, त्यानंतर 335 अध्याय आणि 18,000 श्लोक आणि 5,76,000 अक्षरांनी युक्त असणारा हा मूळ ग्रंथ एवढ्या सोपे भाषेमध्ये लिहिणं म्हणजे खरोखर ही महान कृपाच आहे असं मी समजतो. वस्तुतः भागवतामध्ये सांगण्यासारखा हा खूप मोठा विषय आहे. परंतु आरंभाला मला सांगावंसं वाटतं की पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः. स्वतः भगवान वेदव्यास आरंभाला सांगतात, हे आ सेतू हिमाचल असणाऱ्या सर्व भारतीयांनो ऐका. काय म्हटलेलं आहे? पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः. आपण जर रसिक आहात का असा पहिला प्रश्न भारतीयांना विचारला. रसिक हो, हे रसिक हो, तुम्ही जरूर एक या ठिकाणी पिबत भागवतम रसम, भागवत रूपी रसाचं आकंठ प्राशन करा. म्हणजे जोपर्यंत मनुष्य जन्म आहे तोपर्यंत कराच करा, परंतु मुक्ती मिळाल्यानंतर भगवान वेदव्यासाने फार मोठे या ठिकाणी आश्चर्यकारक अशा प्रकारचा शब्द वापरला आणि ते म्हणाले, तुम्हाला जर पुन्हा एकदा या भूतलावरती यावंसं वाटलं तर पुन्हा एकदा भागवत कथा जरूर ऐका असं भगवान वेदव्यास सांगतात. इतकं महान असणारा हा परम पवित्र अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. एक प्रसंग सांगतो की एक 2-3 एकच कथा जे भागवत जे आहे हे आपणाला म्हणजे तुम्हाला आम्हाला सुलभ का झालं, ही भगवान शुकाचार्यांची कृपा. प्रसंग फार सुंदर आहे, ऐकण्यासारखा आहे, भागवत महात्म्यामध्ये आहे. प्रसंग असा झाला, देवांना भागवत ऐकावं असं वाटायला लागलं आणि म्हणून सगळे देव, इंद्रादिक देव हे सगळेजण भूतलावरती अवतरले गंगेच्या किनाऱ्यावरती. आणि शुकाचार्य जे आहेत हे भागवत कथा सांगण्याकरता या शुकताल म्हणजे या आनंद नामक तटावरती, आजही तो या ठिकाणी ते स्थान आहे, तिथे निघाले होते. देवांनी भगवान शुकाचार्यांना विनंती केली, थांबा हो म्हणाले. शुकदेव तुम्ही थांबा. ते म्हणाले, मला का थांबवता, मला वेळ नाही. नाही म्हणाले, अहो आपण ही भागवत कथा परीक्षित राजाला सांगायला चाललेला आहोत. हो म्हणाले, तो माझी वाट पाहतोय. मग म्हणाले, एक काम करा म्हणाले. आता इंद्राने काय केलं, जवळ आता देव म्हटल्यानंतर त्यांचा अमृताचा अधिकार फक्त त्यांनाच, आणि म्हणून याकरता तो अमृताचा कुंभ जो आहे ते म्हणाले, हा अमृत कुंभ तुम्ही घ्या आणि तो या परीक्षित राजाला द्या म्हणाले. तो आसन्न मरण आहे आणि या अमृतामुळे म्हणजे अमृत जे या समुद्रमंथनातून निर्माण झालं ते अमृत तुम्ही त्याला द्या, म्हणजे त्याला मोक्ष प्राप्ती होईल. असं म्हटल्यानंतर भगवान शुकाचार्यांना राग आला. शुकाचार्य म्हणतात, अहो देव हो म्हणाले, याचा अर्थ असा की म्हणाले अमृत श्रेष्ठ आणि भागवत कनिष्ठ हे तुम्हाला कोणी सांगितलं म्हणाले. आता सांगतो म्हणाले, तुम्हाला म्हणजे देवांना सांगायला मला वेळ नाही हो असं म्हणून शुकाचार्याने सांगितलं, तुम्ही बाजूला सरका म्हणाले. आता म्हणून एक प्रमाण असं आहे, देवानाम दुर्लभा मानवानाम सुलभा, अशी कथा भगवान शुकाचार्यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. हे महत्भाग्य आहे. अहो म्हणाले, एक गोष्ट करता व्यवहार आणता काय म्हणाले, इथे काहीतरी द्यायचं आणि काहीतरी घ्यायचं, म्हणजे अमृत आम्ही घ्यायचं आणि भागवत कथा सांगायची. हा कुठला भाग सांगितला, तिथे एक शब्द आहे विनिमय, म्हणजे हा व्यापार नव्हे, देण्या घेण्याची बाबच नाही. बाजूला सरका, मी निघालो. आणि म्हणून अशा रीतीनं देव घाबरले. नाही म्हणाले, आता मला जायचंय, तो माझा भक्त त्या ठिकाणी वाट पाहतोय, त्याला मी सांगणार असं म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणा आमचं काय, देव म्हणतात आता मला वेळ झाल्यानंतर मी येईन म्हणाले. मग तुम्हाला सांगतो, असं हे भागवत तुम्हाला मला जे सुलभ झालं ते भगवान शुकाचार्यांच्या
मुळे झालेलं आहे. अर्थात भागवतामध्ये अनेक सांगण्यासारख्या खूप कथा आहेत, उपकथा आहेत, अनेक अशा प्रकारच्या गीता आहेत. गीतासुद्धा अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या आहेत. पण त्याच्यामध्ये मी वेळ न घालवता एक महत्त्वाचे 2 गोष्टी या ठिकाणी मुद्दामून सांगतो की भगवान वेदव्यासांचं हे भागवत जे आहे हे बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावं आणि मनाच्या कानाने ऐकावं असं आहे. उद्धवाची निष्ठा, प्रल्हादाची तपश्चर्या आणि अशा रीतीनं अवधूत मनानं हे भागवत ऐकणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. या ठिकाणी मुद्दामून सांगतो. असो, एकच मुद्दामून एक कथा या ठिकाणी सांगतो. दुसरी कथा म्हणजे ध्रुव आणि प्रल्हाद यांच्या कथा या भागवतामध्ये आलेल्या आहेत. यामध्ये ध्रुवकथा ही विलक्षण अशा प्रकारची आहे. ती कथा जरूर सगळ्या तरुणांनी वाचावी, नवे सगळ्यांनीच ऐकावी अशा प्रकारची आहे. 5 महिने त्यांनी तपश्चर्या केली ध्रुवानी आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान जे आहेत हे मधुवनामध्ये त्या ठिकाणी प्रकट होण्याची त्यांची वेळ आली. स्वतः ध्रुवानी निष्ठापूर्वक अशा प्रकारचं सगळी तपश्चर्या केली. ध्रुव जो आहे हा 5 महिने म्हणजे पहिला महिना त्यामध्ये त्यांनी केवळ कवठ आणि बोरं म्हणून अशा रीतीने प्राशन करून किंवा खाऊन तपश्चर्या केली. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी अन्य अशा प्रकारचे पदार्थ, तिसऱ्या महिन्यामध्ये केवळ पाणी आणि चौथ्या महिन्यामध्ये 5व्या महिन्यामध्ये वायू 12 दिवसांनी घेतला. म्हणजे पहिला पदार्थ 3 दिवसांनी पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसांनी, तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसांनी आणि नंतरच्या महिन्यामध्ये 12 दिवसांनी वायू प्राशन केला. वायू पिऊन त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर या संपूर्ण या चराचरामधला वायू त्याने कुंभक करून आपल्यामध्ये साठवला आणि त्याच वेळी सर्व देव इत्यादी गडबडले. अहो म्हणाले, आम्हाला श्वास घेता येत नाहीये. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणाले, थांबा, माझा भक्त जो आहे हा या मधुवनामध्ये तपश्चर्या करतोय, त्याच्या जवळ जातो आणि त्याला म्हणतो की अरे हे काय आहे, हे थांबव म्हणून तिथे प्रकट झाले. तेव्हा भगवंताच्या मनामध्ये एक असा विचार आला. बराच वेळ झाला, ध्रुव आत्ता डोळे उघडेल, मग उघडेल, परंतु 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, हा डोळे उघडे ना. असं म्हटल्यानंतर काय झालं की भगवंतानी स्वतः डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की अरे हा डोळे उघडणारच नाही. का तर त्याने माझं रूप जे आहे हेच त्यांनी हृदयामध्ये साठवलंय आणि म्हणून भगवंतानी तिरोहितम तद्रूपम ते रूप काढून घेतलं आणि काढून घेतल्या बरोबर त्यावेळी एकदम ध्रुवाने डोळे उघडले आणि त्याच्या मुखामधून आणि त्याच वेळी थरथरत्या ओठाने त्याने एक श्लोक म्हटला. तो श्लोक अत्यंत सुंदर अशा प्रकारचा आहे. भगवान हळूहळू पुढे गेले आणि आपल्या हातामध्ये ब्रह्ममय नावाचा जो शंख आहे तो त्याच्या उजव्या गालाला लावला आणि त्यावेळेस ध्रुव थरथरत्या हाताने म्हणतो, योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्ति धरस्वधाम्ना अन्यांस्य हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सगळं सार आलेलं आहे. अत्यंत कमी वेळामध्ये मनोगत मांडावं आणि त्यामुळं मला वाटतं या गणेशदासच्या या कार्याला पूर्ण न्याय मिळेल की नाही मी सांगू शकत नाही. या श्रीकृष्ण परमात्माला प्रथम वंदन करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रुय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.
ओम परमात्मने नमः. तेजस्वी व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असणारे ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अशी सर्व विभूती आणि माझ्यासमोर बसलेले सगळे भागवत प्रेमी आणि माता भगिनी, या ग्रंथाची रचना करणारे गणेशदास आणि प्रकाशक म्हणून फार मोठा सिंहाचा वाटा उचलणारे संजय भंडारी, श्रोते हो, खरं म्हणजे कलियुगातील प्राणीमात्रांचं कल्याण व्हावं या हेतूने वेदव्यासांनी हा श्रीमद भागवत ग्रंथ तयार केला. आणि समाजाला जसं आपल्याला माहिती आहे की डॉक्टरची, इंजिनियरची, सर्वांची गरज आहे, तशी या समाजाला नैतिक मूल्यांचं, चांगल्या विचारांचं, सदाचारांचं, नीतिनियमांचं, तत्वज्ञान सांगणाऱ्या घटकाची देखील गरज आहे. आणि हे कार्य केलं आमच्या ऋषीमुनींनी. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव जर कोणाचं असेल तर वेदव्यासांचं. वेदव्यासांनी श्रीमद भागवत सारखा ग्रंथ लिहून, महाविष्णूचं चरित्र लिहून सगळ्या जगाला एक महान तत्वज्ञान सांगितलेले. हे तत्वज्ञान आमच्या या ऋषीमुनींनी मुखोद्गत करून टिकवलेले, समाजापर्यंत आणलेले. पूर्वीच्या काळी लिहिण्याची पद्धत नव्हती. 4-5 हजार वर्षापूर्वीच मला वाटतं भोजपत्रावर हे लिखाण सुरू झालं, त्याच्या आधी नव्हतं. मग काय पद्धत होती? गुरुकुलामध्ये गुरुनी विद्यार्थ्यांना हे मुखोद्गत ज्ञान सांगायचं आणि त्यांनी ते मुखोद्गत करायचं, कंठस्थ करायचं. आणि तिथपासून आजपर्यंत ही परंपरा चालत आली. व्यासांनी लिहिल्या श्रीमद भागवताचं आज गणेशदासजींनी मूवीबद्ध मराठीमध्ये रूपांतर केलेले आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे की आजच्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच्या ग्रंथाचं प्रकाशन व्हावं. तुम्हाला कल्पना नसेल, 2 वर्षापासून हा ग्रंथ लिखाण चालू आहे. आठवड्याला 15 दिवसाला संजय भंडारी, गणेशदास माझ्याकडे यायची आणि 8 महिन्यापूर्वी ग्रंथ पूर्ण झालेला आहे. डिसेंबर एंडला ग्रंथ पूर्ण झाला. ग्रंथ हा माझ्या हातात होता, माझ्या घरी आणला त्यांनी आणि सांगितलं की गुरुजी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपण त्याचं प्रकाशन करू. कार्यालय बुक झालं. पण मी सांगितलं अहो मला तर त्यावेळेस म्हणलं त्याच तारखेला माझं याला देवी भागवती म्हटलं तेलंगणामध्ये सरस्वती माता मंदिरमध्ये बासरला रद्द केलं. जूनमध्ये परत तारीख निघाली, कार्यालय बुक केलं. मी होतो तेव्हा, पण त्यांची काहीतरी टेक्निकल अडचण आली. 2 वेळेस ग्रंथांचं प्रकाशन झालं. म्हणजे 8 महिन्यापासून हा ग्रंथ प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे. काय प्रतीक्षेमध्ये? त्याचं कारण आहे, करता करू तत्व आहे. साधं झाडाचं पान त्याच्या इच्छेशी हालत नाही. त्याने ठरवलं होतं अरे माझा प्रकट दिनच अष्टमीला आहे, तर मला आज तुम्ही का प्रकट करताय? आणि म्हणून 8 दिवस हा पूर्ण ग्रंथ वाचा, जसा तसा असा म्हणजे प्रतीक्षेतच राहील. हे आम्हा तिघांनाच माहिती पडतं. आता या अष्टमीलाच प्रकट व्हायचं त्यांचं कारण काय? आम्ही भागवत शिकवताना विद्यार्थ्याला याला ग्रंथ म्हणू देत नाही. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. पद्मपुराणामध्ये कथा येते की ज्यावेळेस बुद्ध वाचन कृष्ण परमात्माची चर्चा झाली तर बुद्धाने विचारलं कृष्ण परमात्मा भगवंता आता तुम्ही निर्धामाला जाणार
आणि निजधामाला गेल्यानंतर घोर कलियुग येणार आहे. मग अशा कलियुगामध्ये भक्तांचं रक्षण कोण करेल? त्यावेळेस कृष्ण परमात्मानं सांगितलं, बुद्धवा, मी जरी निजधामाला गेलो असलो तरी मी माझं सगळं आत्मतेज या ग्रंथामध्ये ठेवलेलं आहे. अनन्य भावानं जो मला शरण येणं त्याचं मी रक्षण करेन. आणि त्याची प्रचिती आलेली आहे, आपल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे भागवतकारांना, की ज्या वेळेस अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं परीक्षिताला, त्यावेळेस कृष्ण परमात्मा होते, उत्तरा परीक्षिताला शरण गेली. आणि त्यावेळेस मग भगवंतांनी सुदर्शन चक्राच्या सहाय्याने तिच्या गर्भात जाऊन परीक्षिताचं रक्षण केलं. सोडलं तर ब्रह्मास्त्र, रक्षण केलं सुदर्शन चक्राने, शस्त्राने शस्त्राला काट दिला. झालं. पुढे कृष्ण परमात्मा निर्धामाला निघून गेले. पण कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगितलं होतं की माझं आत्मतेज या ग्रंथात ठेवलेले. प्रसंग असा आला, परीक्षिती राजा झाला, कलीचा प्रभाव, कलीचा परिणाम, आणि त्या कलीच्या परिणामामुळं शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला. शमीक ऋषीच्या पुत्रानं शृंगीनं शाप दिला, ज्या नराधामानं माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा मृत सर्प घातलेला असेल तो आजच्या 7व्या दिवशी तक्षक नाग चावून गतप्राण होईल. आता काय प्रश्न आहे? आता कृष्ण तर नाहीये, कोण रक्षण करणार आहे? हस्तिनापुराहून आपल्या मुलाला जन्म घ्यायला राजगादीवर बसवलं आणि परीक्षित 190 किलोमीटर असले त्या वनात येऊन बसली, ज्याचं नाव शुक्ताला आज पडलेलं आहे. त्या ठिकाणी शुकमुनी आले आणि शुकमुनीने येऊन त्या ठिकाणी श्रीमद भागवत सांगितलं. आणि या भागवताच्या या ग्रंथामुळं आता बघा गंमत कशी आहे, शाप कशाचा होता? शाप शाब्दिक होता. हा या शापाला शब्दाने शब्दाला शह द्यायचा पाहिजे, देणं आवश्यक होता. म्हणून या ठिकाणी शुकाचार्यांनी श्रीमद भागवताचं तत्वज्ञान त्या परीक्षिताला सांगितलं आणि परीक्षिताचं या जन्म मृत्यूच्या राहटगाडगेतून सुटका झाली, मुक्त झाला. कोणी केलं मुक्त? ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. आणि म्हणून नाथ महाराजांनी आरतीमध्येच म्हटलेले आहे, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण, अनन्य होता यात शरण, खचित टळे जन्म मरण, जय हो जय श्री भागवता. आणि अशी वाङ्मयीन मूर्ती असल्यामुळे आज या कृष्ण परमात्माचं प्राकटीकरणाचं चाललंय. मी प्रकाशन त्याच्यामुळेच म्हणत नाही मुद्दा, कारण आज भगवंत प्रकट झाले. 5252 वर्षापूर्वी कृष्ण परमात्मा या भूतलावर प्रकट झाले. आज 5252 त्यांची जन्मोत्सवाची तारीख आहे. आणि म्हणून 8 महिने आम्हाला आपल्या का हातात आहे? ज्यावेळेस फोन आला की गुरुजी अष्टमी तारीख निघाली म्हणले, त्याच्यासाठीच 8 महिने आपण रखडलो बाबा. भगवंताने त्याची इच्छा होती मला अष्टमीलाच प्रकट व्हायची, आणि अशी भगवंत अष्टमीला प्रकट झाली. आता अजून एक महत्वाचं सांगतो तुम्हाला की हा ग्रंथ म्हणजे भागवत म्हणजे काय, येरा गबाळाचं काम नाही लिहिणं. विद्वानांची परीक्षा घेणारा हा ग्रंथ आहे. अहो साधं साहित्यिक जर व्हायचं असेल तर अवघड आहे हो. कथा कादंबऱ्या लिहिणं अवघड आहे. त्यातून आध्यात्मिक ग्रंथ लिहायचं म्हणजे त्याला अध्यात्माचा अभ्यास हवाय, अधिकारी पुरुष असावा. आणि अधिकारी पुरुष नसेल तर कमीत कमी त्याच्यावरती कृष्णाची गुरुची कृपा हवीच. आणि ती कृपा असेल ते कार्य होऊ शकतं. हे गणेशदासीच्या बाबतीत म्हणता येईल. ती कृपा त्यांनी प्राप्त करून घेतली. 20 ते 22 ग्रंथ लिहिले. 2 वर्षापूर्वी मला आठवतं गुरुचरित्राचा वैभवबद्ध ग्रंथ देण्यासाठी भंडारी आणि गणेशदास माझ्याकडे आले आणि मला सांगितलं गुरुजी असे 20-22 ग्रंथ लिहिले आणि हा गुरुचित्र पण लिहिला, वैभवबद्ध तुम्ही वाचा आणि काय मला सांगा. आणि म्हणजे मला एक विचारायचं तुम्हाला. म्हणलं काय? म्हटलं माझी इच्छा आहे श्रीमद भागवतावर वैभवबद्ध ग्रंथ करावा. मी म्हणलं सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर तुमच्या मनात आले ना,
फक्त त्या कृष्ण परमात्मानं तुमच्यावर कृपा करावी, तुमच्या गुरुनं तुमच्यावर कृपा करावी. पण एकच म्हटलं, प्रयत्नाची पराकाष्ठा आणि कृष्ण परमात्मावर विश्वास, या दोन गोष्टी जर असतील ना तर अशक्य ते शक्य होते. म्हणजे 100% तुम्हाला याची गॅरंटी देतो. नाही म्हणले माझी तर प्रयत्न करायची तयारी म्हणली, आणि माझा कृष्ण परमात्मावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. लागा म्हणलं कामाला. मुहूर्त पाहायला 13 ओव्या लिहिणे तयार केल्या, आणि पहिला फोन मला आला, गुरुजी गडबडीत नाही तर म्हणलं नाही. काय म्हणले, ऐका म्हणले 13 ओव्या. मला इकडे ऐकवत असताना आई ऐकत होती. बघा गमत. मला म्हणले गुरुजी आईनं पण ऐकलं, आईच्या चेहऱ्यावर खूप समाधान पाहायला मिळालं. अहो म्हणलं गणेशदासजी, आई ही पहिला गुरु आहे तुमचा, आणि तिची कृपा झाली म्हटलं. आता म्हणलं मागे पाहू नका, प्रयत्न करत राहा. मग असे ओव्या झाल्या की मला फोन यावा, ते ऐकाव्या, आम्ही दोघं नवरा बायकोन ऐकत जाऊ. गुरुजी कामात आहेत का? आम्ही हातातलं काम बाजूला ठेवावं आणि म्हणून काही कामात नाही, वाचा. म्हणलं इथं प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे. असं करत 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 3 स्कंद झाले, DTP झाली, आणून दिले, 2 जण आली, परत 3 झाले, परत 3 झाले, असे होता होता 12 स्कंद झाले. 335 अध्याय, 18,000 श्लोक आहेत. त्याचं मराठीमध्ये सुंदर रीतीनं पूर्ण अनुवाद केला. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जरी त्यांचा म्हणजे पार्श्वभूमी आहे, घरामध्ये वातावरण आध्यात्मिक आहे, संस्कार आहेत, आईची कृपा पण होती, पण हे असताना देखील मला आश्चर्य वाटत होतं महाराज की एवढ्या सुंदर ओव्या कशा होतात. चूक काढायला संधीच मिळत नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की बाबा याच्या गुरुकृपा आहे, संपलं, आणि कृष्ण कृपा आहे. या 2 गोष्टी निश्चित म्हणलं, बाकी काही नाही म्हणलं. आणि पाहिलं मी प्रयत्न, मेहनत तर अहो किती संकट आली हो. 2 वर्षे आम्हाला आम्ही तिघं ह्या पूर्ण ग्रंथाची रचना होईपर्यंत आम्ही तिघं बरोबरच संलग्न. आईचं आजारपण, तिला ऍडमिट करायचं, काय नाही ते प्रसंग आले. पण प्रत्येक सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केला. आता हा ग्रंथ तयार करताना ओवीबद्ध ग्रंथ, एक तर तुम्हाला सांगतो साहित्यामध्ये साहित्यिक होणं, त्यातली त्यात आध्यात्मिक आणि अध्यात्मामध्ये ओवीबद्ध ग्रंथ, अहो केवढं प्रचंड शब्दशक्ती पाहिजे जवळ. चपलक शब्द तिथं बसला पाहिजे, गोडवा निर्माण करणारा शब्द पाहिजे, गेयता पाहिजे, सुंदर गळ्यावर म्हणताना ती ओवी चांगली म्हणता आली पाहिजे, ती कानाला चांगली लागली पाहिजे. एक प्रश्न आहे का, ज्यावेळेस तो ग्रंथ तुम्ही वाचाल, त्यांनी मला वाचून दाखवायचा, तेव्हाच मला अगदी खूप मला आनंद वाटायचा. आंतरिक काहीतरी कुठलं तरी तारा छेडल्यासारखे वाचन तुम्ही आता वाचल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल. सुंदर गेयता आहे, प्रासादिकता आहे, मधुर आहे, रसाळ आहे, शब्दाची योग्य प्रत्येक ठिकाणी जिथं हवा तिथं तो शब्द यमक सुंदर जुळवलेली. ज्ञानेश्वर माऊलींनी आणि एकनाथ महाराजांनी जे 3.5 चरणाची ओवी, त्या 3.5 चरणाच्या ओवीमध्ये हा ग्रंथ त्यांनी छंदबद्ध केला. एकनाथी भागवत 3.5 चरणात आहे, हा ग्रंथ 3.5 चरणात आहे. प्रत्येक ओवी वाचताना अत्यंत सुंदर वाटते हो, कानाला ऐका वाटते, स्वरामध्ये वाचता येते, पेटीवरती देखील सुंदर रीतीने ती म्हणता येते. जसं आता यांनी पाठक साहेबांनी रामचरितमानस मधल्या ओव्या किती सुंदर म्हटल्या, त्याच पद्धतीनं हा या ग्रंथामधल्या सगळ्या ओव्या तुम्हाला सुंदर रीतीने म्हणता येतात. तर हे सगळं तत्वज्ञान पाहिजे. आणि ग्रंथ लिहायचा म्हणजे तो अंगी मुरला पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. वर्षभर भागवताचा अभ्यास केला, प्रत्येक महिन्याला परीक्षा व्हायची, ती द्यायची, वार्षिक परीक्षा दिली, प्रॅक्टिकल केलं, प्रॅक्टिकल मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांसमोर पूर्ण ग्रंथाचं प्रॅक्टिकल करून दाखवलं, आणि तेव्हा पास झाली.
हा सखोल अभ्यास आधी झाला होता. सखोल अभ्यास झाल्यानंतरही ग्रंथ लिहिताना त्याचं चिंतन, मनन, निधिध्यासन सगळं सगळं केलं त्यांनी, आणि ते करून ह्या ग्रंथाचं लिखाण सुरू केलं. याच्या मागे दोनच गोष्टी होत्या. तुम्ही एक विचार करा, एवढा मोठा ग्रंथ पाहिल्यानंतर सामान्य माणूस, आता एक छोटी छोटी चरित्र लिहिली असतील ओळीबद्ध, पण महाराज एवढा मोठा भागवत ग्रंथ लिहू शकतो का हो? सामान्य माणूस? अहो, ती विद्वानाची परीक्षा आहे. पण का लिहिला? कृपा आहे, आणि दुसरी गोष्ट एक तर श्रद्धा आणि प्रयत्नाची पराकाष्ठा, या दोन गोष्टी आहेत. कारण मला महाभारतातला एक दृष्टांत आठवतो बघा, एक प्रसंग. ज्यावेळेस द्रोणाचार्याने या सगळ्या कौरव पांडवांची परीक्षा घेतली, त्यावेळेस द्रोणाचार्याने त्या 105 म्हणजे 100 कौरव 5 पांडवांना बोलावलं. झाडाखाली ते बसले, समोर सरोवर होतं, काही लांब नाही होत, त्या दरवाज्यावरच समजा. या सगळ्यांना बोलवणं सांगितलं, बाबांनी तुम्हाला इथे एक वस्तू देण्यात येईल म्हणले. आणि ती वस्तू काय होती? बांबूच्या काड्याची बनवलेली दुरडी. दुरडीच म्हणतात त्याला, हा, दुरडी म्हणतात, बरोबर. टोपली आणते बांबूच्या काड्याची, आणि सांगितलं ते त्या सरोवरातलं पाणी इथपर्यंत घेऊन या. आता मला सांगा, शक्य आहे का? तसं गणेशदासजीनं जर कोणी तिरायत माणसाला म्हणलं असतं मी ग्रंथ लिहू का, तर तो नाहीच म्हणला असता. पण मला माहित होतं की जर श्रद्धा असेल, प्रयत्नाची पराकाष्ठा असेल, तर लिहू शकतो. कारण महाभारतातलं तो माझ्या डोळ्यासमोर होतं. आता ह्या 105 जणांपैकी 50 लोकांनी पहिल्यांदा त्या टोपल्या फेकून दिल्या. म्हणजे टोपलीत कुठं पाणी येत असतं का? याचा अर्थ गुरुवर श्रद्धा नाही, विश्वास नाही. बाकीचे 5-25 लोक कसे ते दुपारपर्यंत टिकले, पण शेवटपर्यंत फक्त एकटा अर्जुन होता. अर्जुनाला बाकीचे म्हणाले, अरे टोपलीत पाणी येतात, पण गुरुने सांगितले ना, गुरुच्या शब्दावर माझा विश्वास आहे, निश्चित टोपलीत पाणी त्यांना येणार. सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत पाण्यात टोपली बुडवावी, वर काढावी, बुडवावी, वर काढावी, बुडवावी, वर काढावी. 12 तास ती सतत पाण्यात टोपली बुडवल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता त्या सगळ्या काड्या फुगल्या, आणि खालची जी बारीक वाळू होती ती कोणे बसले, आणि टोपली भरली आणि गुरुजी पुढे ठेवली. पहिला नंबर. प्रयत्नाची पराकाष्ठा आणि गुरुवरची श्रद्धा, हे या ठिकाणी गणेशदासाचं दिसून येतं. म्हणून एवढा सुंदर ग्रंथ तयार झाला. त्यात एवढा ग्रंथ तयार होऊ शकतो. मला एक नवीन वाटलं, गोवर्धन लीलेचं वर्णन केले याने. गोवर्धन लीलेनंतर एक याने अध्याय लिहिला. आता गोवर्धन लीला म्हणजे याचा गोवर्धन या शब्दाचा अर्थ, गो म्हणजे गोमाता, गाय, आणि वर्धन म्हणजे रक्षण, पुष्ट करणे. गोवर्धन पर्वतावरती पूर्ण एवढं हिरवागार चारा आहे की गायीचं पुष्टीकरण होतच आहे, वर्धन होतच आहे. म्हणून ती गोवर्धन लीला आहे. हा मूळ ग्रंथातला अर्थ. पण यांच्या याच्यातून मला एक वेगळा अर्थ अभिप्रेत झाला. म्हणून हे नाविन्य लिहिण्याचं. काय लिहिले यांनी? हेडिंग काय ते अध्यायाचं तेवढं फक्त वाचा, 1-2-3 ओळी वाचा, मग मी पुढे फक्त त्याच्यात बोलतो. सगळा अध्याय वाचू नका, वेळ कमी आहे. हेडिंग सांगा. हो, 1-2-4 ओळ्याच वाचा फक्त. हेडिंग. कृष्णाच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदाशी वार्तालाप. श्री शुककीर्ती. इथे या, इथे या. नाही इथे आहे. आज्ञाप्रमाण आहे गुरुजी. श्रीकृष्णाच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदाशी वार्तालाप. श्री शुककीर्ती कथन. श्रीकृष्णाची अद्भुत कृत्ये पाहून चकित झाले गोपजन आपापसात चर्चा करती. कृत्ये कृष्णाची अद्भुत, कसा आला खेळवळ लोकात. येथे जनन कमीपणाची गोष्ट कसे योग्य आहे. कमळा धरावे हत्तीने सोंडेत, तसा गोवर्धन सहज हातात. तोलून धरला दिवस 7, कसे काय शक्य झाले. पाळण्यात असता बाळ, पुतना राक्षसीचा काळ. डोळे मिटवून फुगवून गाल, स्तनातले दूध प्राणासह प्याला.
3 महिन्याचे बाळ अंगणात छकड्याखाली होते निवांत. पाय हलवता रडत रडत छकडा उलटून पडला. तृणावर्त राक्षसाचे वेगात वावटळीचे रूप आकाशात. 1 वर्षाचे पोर अंगणात तृणावर्ताला ठार मारले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता याचं मी तुम्हाला सांगतो काय वैशिष्ट्य आहे. आता गोवर्धन म्हणजे गायीचं वर्धन करणारी लीला म्हणून गोवर्धन लीला. पण या अध्यायामध्ये यांनी गोवर्धन लीलेनंतर नंद बाबा बरोबर त्या सगळ्या गोपांनी केलेला संवाद वर्णन केलेला आहे. त्या संवादामध्ये त्यांनी तेच वर्णन केलं. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस गोवर्धन पर्वत कृष्ण परमात्माने डाव्या करंगळीवर धरलेला आहे, 7 दिवस सतत पाऊस वर्षाव, पण तरी त्या 7 दिवसामध्ये गोवर्धन पर्वताखाली सगळ्या गोपवासियांचं रक्षण केलेलं आहे. आणि केवढा मोठा पर्वत होता तो. एवढ्या छताखाली गाव पूर्ण बसू शकत नाही. कल्पना करा त्या गोवर्धन पर्वताची केवढा असेल. पण तो डाव्या करंगळीवर धरला आणि 7 दिवस धरलेला आहे. प्रत्यक्ष सगळ्या गोपींनी पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला की एक यांचा मुलगा कुठं, नंद बाबाचा मुलगा असा गोवर्धन पर्वत बोटावर धरू शकतो का? हा मुलगा नाहीच आहे. हा नक्की तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये असणारा हा परमात्मा आहे, परमेश्वर आहे. नंद बाबा हा तुमचा मुलगा नाहीये, हा भगवंत आहे. आणि इथून बघा त्या भगवंताबद्दलची भक्ती वर्धन झाली. गोपींच्या मनामध्ये कृष्ण परमात्मा बद्दलची भक्ती इथून निर्माण झाली. आणि म्हणून ही गोवर्धन लीला. गो म्हणजे भक्ती, भक्तीचं वर्धन झालंय कृष्णाबद्दलच. आणि मग ते सांगत होते, त्यांची चर्चा करत असताना म्हणाले की आजपर्यंत त्यांनी किती लीला केल्या पण आपल्या काही लक्षात नाही आल्या. अहो, त्या बाळांत्यात असणाऱ्या बालकानं, त्या 7 दिवसाच्या बालकानं त्या पुतणेचा वध केला. पाळण्यात असणाऱ्या त्या बालकानं लाथ मारता तो छकडा उलटला आणि शक्टासूर मेला. तृणावर्ताचा वध केला या बालकानं. म्हणजे कृष्ण परमात्मानं बालपणी शक्टासूर मारला, तृणावर्त मारला, आघासूर मारला, त्यानंतर प्रलंबासूर मारला, बकासूर मारला, किती राक्षस मारले. पण हे राक्षस मारल्यानंतर भागवतात चर्चा आहे का, कुठं कोणी विचार केला काय हे कसं काय झालं, किंवा कृष्णाबद्दल काही कोणाच्या मनात काही भाव निर्माण झाला का? अजिबात नाही. का निर्माण नाही झाला? तर त्या ठिकाणी कृष्ण परमात्माने एक विचार केला की या ठिकाणी जर या सगळ्यांनी जर पाहिलं की या छोट्याशा बालकांनी 7 दिवसाच्या बालकांनी एवढी मोठी राक्षसीन ठार केली, हे जर या लोकांना कळालं तर हे लोक मला देवाऱ्यात बसवतील. माझी आई माझ्या पाठीवर धपाटा घालणार नाही, मला माझ्या आईचं वात्सल्य मिळणार नाही, मला माझ्या आईचं प्रेम मिळणार नाही. हे सगळे मित्र जे माझ्या जवळ येतात हे माझ्यापासून दुरावले जातील, कारण भगवंत मानतील ना. म्हणून कृष्ण परमात्माने तो मोह निर्माण केला, माया निर्माण केली. आणि त्या मोहाचा पडदा पडल्यामुळं यांना ते काही लक्षातच राहील नाही. एवढे राक्षस मारले ना, पण कुठे भागवतात त्याच्यावर विचार नाही. पण ज्यावेळेस गोवर्धन पर्वत हातावर धरलेला आहे आणि त्यावेळेस या सगळ्यांनी विचार केला. म्हणले नंदबाबा म्हणले, अहो हा मुलगा कसा असू शकतो म्हणले. आम्हाला काय भ्रम झाला, आम्हाला काय भुरळ पडली कळायला नाही म्हणलं. पण आम्ही आजपर्यंत त्याच्याबद्दल कधी विचार केला नाही. पण आज आता आम्हाला राहून राहून लक्षात येतं की याने एवढे असुर मारले, एवढे राक्षस मारले. आणि मग त्यावेळेस नंदबाबा सांगतात की अरे ज्यावेळेस याचं नामकरण विधी होता आणि त्या नामकरणाच्या विधीच्या वेळेस मला गर्गात्यानं सांगितलं, नंदबाबा हा तुमचा पुत्र म्हणजे साक्षात परमात्मा परमेश्वर आहे. पण मी विसरून गेलो. म्हणजे त्यांनाही भुरळ पडली बघा. आणि त्यांनी आज कबुली जबाब दिला. आणि इथून आता भगवंताबद्दलची भक्ती वाढली. म्हणून ही गोवर्धन लीला. देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे.
मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांचील तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भदिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा आहोईल दान पसारा